आणि इकडे मुंबई ठाण्यासह अन्य महापालिका हद्दीत शेतमाल विक्री करण्याची मुभा देण्यात आली। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाचा तुटवडा टाळण्यासाठी पणन विभागाने हा मोठा निर्णय घेतलाय। वाशी बाजार समिती बंद असल्यामुळे पणन कायद्यातल्या तरतुदींचा वापर करत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। वाशी एपीएमसी बंद असल्यामुळे शेतमालाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र आता त्यावरती सरकारने उपाय शोधलाय। मुंबई ठाण्यासह अन्य महापालिका हद्दीमध्ये शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, पणन विभागाने घेतलेला आहे। पणन विभागातल्या पणन कायद्यातल्या तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या मराठा आंदोलक जे मुंबईच्या दिशेने कूच करतात ते मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत आणि वाशीमधल्या एपीएमसी मध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्यामुळे एपीएमसी बंद ठेवण्यात आलेली आहे। मात्र यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी पणन कायद्यातल्या तरतुदींचा वापर करून मुंबई ठाण्यासह अन्य महापालिका हद्दीमध्ये शेतमाल विक्री करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तशी परवानगी पणन विभागाने दिली आहे। ज्याचा तुटवडा भासू शकतो त्यामध्ये मुख्यत्वे नाशवंत भाजीपाला, फळभाज्या याचा समावेश असतो आणि त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलाय। किशोर बरकाले आपल्याला माहिती देत आहेत। किशोरजी, नेमका निर्णय काय आहे? शेतकऱ्यांना किंवा थेट माल विक्रीची जी मुभा आहे ती घाऊक बाजारामध्ये आहे। घाऊक बाजारामध्ये तो ठोक माल विकता येतो, परंतु या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचा तुटवडा होऊ नये म्हणून शासनाने निर्णय घेतला की डायरेक्ट महापालिका हद्दीमध्ये तो विकता यावा। त्यामुळे तुटवडा जाणवणार नाही अशी खबरदारी पणन विभागाने या निमित्ताने घेतलेली आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।